तुमच्या सर्वांच्या आनंदाचा आणि सन्मानाचा दिन आहे। सकाळी आपल्याला पेपर सुरू होण्यापूर्वी त्या निमित्तानं एक 15-20 मिनिटाचा कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु त्याच वेळी या जर आपसातल्या बडबड बंद करा 2च मिनिटं। मला माहीत आहे तुम्ही सकाळपासून आलेला आहात आणि आता सर्वांना घरी जाण्याची ओढ आहे, भूक लागलेली आहे। इथं भाषण वगैरे काही होणार नाही, फक्त एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनींनो, तर आज दुहेरी कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केला गेला। एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं, त्याचबरोबरीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या माध्यमातून वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सकाळी एक थोडा भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणात केलं गेलं, की ज्यामध्ये 5000हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला। आणि त्यामुळे आपल्याला सकाळी एक 10-15 मिनिटासाठी ज्या दिनाच्या निमित्तानं एकत्र यायचं होतं ते राहून गेलं, म्हणून तुम्हा सर्वांना पेपर झाल्यानंतर इथं एकत्र यावं लागलं। तसंच ज्या आपल्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम करून जी पथनाट्य बसवलेलं होतं त्यांना संधी मिळाली नाही, म्हणून त्यांच्या श्रमाची आणि गुणांची कदर करावी म्हणून त्याचं सादरीकरण आणि त्यांचा सन्मान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। मित्रहो, खरं तर आज जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो। तुमच्या सन्मानाचा हा दिन आहे। तुम्ही असाल, आम्ही असो, जगातलं कोणीही असो, जन्मल्यापासून आपण खरं तर मृत्यू होईपर्यंत आजीवन विद्यार्थी असतो। आम्ही जरी मोठे झालेलो असलो तरी आम्ही सुद्धा रोज काही ना काही शिकतच असतो, तुमच्याकडनंही शिकत असतो। आणि तुम्ही तर आता सध्या खरं तर विद्यार्थी म्हणून त्या दशेमध्ये जगत आहात, परंतु हा दिन ज्या निमित्तानं साजरा केला जातो तो दिन फार महत्त्वाचा आहे, ते निमित्त फार महत्त्वाचं आहे। संपूर्ण जगाला एक महान अशी देणगी देणारं एक व्यक्तिमत्व या भारतभूमीमध्ये जन्माला आलं, ज्यांना आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानं ओळखतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व या भूतलावर आलं, त्यामुळं कमीत कमी आपल्या भारत देशाला संविधान काय असतं, समता काय असते, बंधुता काय असते हे कळलं। स्वातंत्र्याच्या पूर्वी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं, अनेकांनी आहुती दिली, म्हणून आपण त्यांचं स्मरण करतच असतो। आज आपण वंदे मातरमच्या निमित्तानं त्याचं स्मरण केलेलं आहे। पण त्याच वेळी या भारत देशाला वैचारिक आणि सामाजिक दृष्ट्या एका उंचीवर न्यायचं काम ज्या जागतिक दर्जाच्या व्यक्तिमत्वानं केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रगाढ असे पंडित होते, एक प्रगल्भ असं व्यक्तिमत्व होतं, प्रचंड असा व्यासंग आणि वाचन त्यांचं होतं। आणि आयुष्यभर ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत जरी पोहोचलेले असले तरी सुद्धा आयुष्यभर त्यांनी आपली विद्यार्थी दशा जी आहे ती सांभाळायचं आणि जोपासायचं काम केलं। आणि मग या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त भारत देशातल्या उपेक्षित वंचित घटकांना एक नारा दिलेला होता, एक संदेश दिलेला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि मग प्रत्येक माणसाच्या आयुष्याची खऱ्या अर्थानं जर प्रगती कशापासून सुरू होत असते, माणूस म्हणून जगण्यास आपण पात्र कशापासून सुरू होत असतो तर ते शिक्षणामुळं। आणि मग हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे जाणवलं, अनुभवलं ते त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून मांडलं, मूकनायक जनतासारख्या वृत्तपत्रामधून प्रसारित केलं, भारतभर भटकंती केली आणि इथल्या उपेक्षित वंचित समाजाला एकत्र करायचं काम केलं। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळेचा पहिला दिवस म्हणजे हा आजचा 7 नोव्हेंबर हा दिवस आहे। 7 नोव्हेंबर 1900 साली त्यांनी पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला होता। साताऱ्यासारखे शहर होतं, त्यांचे वडील सुभेदारकीचं काम
कोरेगाव सारख्या ठिकाणी करत होते आणि मुलांना त्यांनी साताऱ्यात शिकायला ठेवलं. पहिला दिवस त्यांची नाव नोंदणी त्या ठिकाणी झाली, गट नोंदणी झाली. तो दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर 1900. आणि त्यानंतर 4 वर्ष त्या शाळेमध्ये जे शिकले, त्या शाळेला आज प्रतापसिंह हायस्कूल या नावाने ओळखलं जातं. अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळेचा पहिला दिवस म्हणजेच जागतिक विद्यार्थी दिन. आणि हा जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जावा यासाठी 2017 साली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं या ठिकाणी एक अध्यादेश काढला आणि प्रत्येक 7 नोव्हेंबरला विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ, आणि प्रत्येकाला आपण विद्यार्थी आहोत, आपण आयुष्यभर व्यासंग केला पाहिजे, शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, त्याच्यातूनच आपली उन्नती आणि प्रगती होत असते याची आठवण व्हावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती एक स्मरण व्हावं म्हणून आजचा हा दिन आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करीत आहोत. तुमच्या सन्मानाचा हा दिन आहे. मी या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि समस्त विद्यार्थी जगताला विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर एक आभार 1 मिनिटाचं होईल आणि मग आपण या ठिकाणी निरोप घेऊ. धन्यवाद.